नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, आपलं महाराष्ट्र राज्य हे कोरडवाहू राज्य आहे, कारण राज्यातील 83% अधिक क्षेत्र हे पर्जन्यधारित आहे, अर्थात तेथील उत्पादन हे पावसावर अवलंबून आहे। देशाचा जर विचार केला तर राज्यामध्ये अत्यंत कमीत कमी हे सिंचन आहे। मात्र या परिस्थितीमध्ये शेतीला उपयुक्त जोडधंदा किंवा ज्यातून चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं त्या पद्धतीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राज्यात फळबागेची लागवड केली। आज जवळपास 16 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र हे फळपिकांखाली आलेलं आहे। त्यात प्रामुख्याने कोरडवाहू फळपिकांचा समावेश आहे। अर्थातच ही फळपिकं शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळवून देत असतानाच या फळपिकांचं अधिक उत्पन्न या फळपिकांपासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्याच्यावरील कीड आणि रोगांचं काटेकोर पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे, नव्हे तर खात्री आहे। आणि या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव किंवा जागृती निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणूनच मित्रहो, आपण बघितलं की कोरडवाहू फळपिकांमध्ये डाळिंब आहे, सीताफळ आहे, कवठ आहे, बोर आहे, चिंच आहे, आवळा आहे, अनेक फळपिकं आहेत यामध्ये। त्यातली काही प्रामुख्याने जी काही फळपिकं आहेत तर त्या संदर्भातलं कीड रोगाचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक जागृती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक बदल आणि उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं। म्हणूनच मित्रहो, आज जो आपण चर्चेचा विषय घेतला आहे तो आहे कोरडवाहू फळपिकांमध्ये कीड आणि रोगांचं व्यवस्थापन। या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। पहिले तज्ञ आहेत डॉक्टर किरण रघुवंशी। रघुवंशी साहेब नमस्कार। नमस्कार मित्रो, डॉक्टर किरण रघुवंशी हे सहयोगी प्राध्यापक म्हणून वनस्पती विकृतीशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणून आलेले आहेत आणि वनस्पती विकृतीशास्त्र अर्थातच रोग यामध्ये मूलभूत संशोधन साहेबांचं आहे। आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर अशोक वाळुंज। वाळुंज साहेब नमस्कार। नमस्कार। डॉक्टर अशोक वाळुंज हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कोरडवाहू फळे सुधार योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणून आलेले आहेत आणि कोरडवाहू फळपिकांवरच्या ज्या काही किडी आहेत त्या संदर्भामध्ये अत्यंत गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे कोरडवाहू जी काही पिकं आहेत त्यातले कीड आणि रोग या दोन्ही विषयांच्या संदर्भामध्ये आज आपल्याला या ठिकाणी माहिती तथा मार्गदर्शन होणार आहे। मित्रो, या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। म्हणजे या ठिकाणी आपण या विषयाच्या संदर्भात थेट आपल्या मनातले प्रश्न तज्ञांना विचारू शकता आणि त्यांचं शंका समाधान करून घेऊ शकता। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा। तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया। सर्वप्रथम रघुवंशी साहेब, आज जो आपला चर्चा विषय आहे तो म्हणजे कोरडवाहू फळपिकांमधील कीड आणि रोगांचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन। तर प्रामुख्याने कोरडवाहू फळपिकांमध्ये कोणकोणत्या फळपिकांचा आपण समावेश करतो किंवा कोणकोणत्या फळपिकांकडे आपण बघतो? महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू फळ पिकामध्ये प्रामुख्याने डाळिंब या पिकाचा समावेश केला गेलेला आहे। त्याच्या खालोखाल सीताफळ या पिकाचा आहे, त्यानंतर आवळा आहे, काही ठिकाणी बोराचं पण अंतर्भाव याच्यामध्ये केला गेलेला आहे। परंतु परिस्थितीचा जर विचार केला असता, एरियाचा जर बघितला असता तर डाळिंब खालील क्षेत्र हे सर्वात जास्त आहे आणि प्रमुख पीक आहे, कारण डाळिंबाचा एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि आता आंबे बहाराचा सीझन आहे त्याच्यामुळे ते एक्सपोर्टही होतं आणि त्याचा भाव सुद्धा चांगले आहे। त्याच्यापासून शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे पैसे उत्पन्न मिळत आहे। त्याच्यामुळे डाळिंबाकडे जास्तीत जास्त कल आहे शेतकरी बांधवांचा। वाळुंज साहेब, आता आपण बघितलं की कोरडवाहू फळपिकांमधील कीड आणि रोग वास्तविक तुम्ही किडीच्या संदर्भामध्ये बघता तर प्रामुख्याने ही जी काही कोरडवाहू पिकं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो? सर्वसाधारण आपल्या राज्याची स्थिती जर बघितली तर कोणकोणत्या विभागामध्ये कोणत्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो? कोरडवाहू फळाचा जर विचार केला तर फळ पिकांमध्ये साधारण फळ पोखरणाऱ्या आळी ह्या फळ पोखर आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। मग ते आवळा असेल, बोर असेल, चिंच असेल, परंतु डाळिंब असेल। परंतु डाळिंबासारखं जर पीक घेतलं तर आता डाळिंबामध्ये रस शोषणाऱ्या किडी एक 5-6 किडी आहेत। त्याच्यामध्ये मावा आहे, फुलकिडे आहेत, पांढरी माशी, मिलीबग आहेत आणि कवले कीड, तर इत्यादी रस शोषणाऱ्या किडी आहे। बरोबर। आणि मुळावर इथं स्क्रीनवर पण आपण दाखवलंय मावा, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, खवले कीड, पिठ्या डुकून म्हणजे मिलीबग। आता मला वाटतं सीताफळावर देखील असा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, सीताफळावर सुद्धा मिलीबगचा प्रादुर्भाव दिसून येतो। आणि सर्वात महत्वाची डाळिंबाची एक सूत्रकृमी, ही एक मुळावर गाठी करणाऱ्या ही एक आहे। आणि खोडभुंगा, साल फुकरणारी, साल खाणारी आळी आणि फळे पोखरणारी, ह्या मुख्यत्वे डाळिंबावर किडी उपजीविका करतात। आणि ह्या किडींचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर वाढीच्या बहारानंतर तर काढणीपर्यंत विशिष्ट वेळेस ही विशिष्ट कीड आपल्याला दिसून येईल। तर याचं निरीक्षण शेतकऱ्याला करता आलं पाहिजे, सर्वेक्षण करता आलं पाहिजे आणि त्यानुसार
एकात्मिक पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी एक उपाययोजना जर कॅलेंडर स्वरूपात जरी ते फिक्स नसलं तरी तशा प्रमाणात एक कॅलेंडर आखलं तर त्याचं अतिशय प्रभावीपणे तो बरोबर. आपण व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये येणारच आहोत. सर्वप्रथम आपण रघुवंशी साहेबांकडे जाणून घेऊ की जसं आपण किडी बघितल्यात, वाळूंज साहेबांनी सांगितलं, तसे प्रामुख्याने जे रोग आहेत या कोरडवाहू फळ पिकांमध्ये, तर कोणकोणत्या स्वरूपाचे रोग आहेत आणि सर्वसाधारण त्याचं प्रादुर्भावाचं प्रमाण कसं आहे? आता विशेषतः डाळिंबाचा जर विचार केला तर डाळिंबापासून रोपवाटिकेपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण डाळिंबाच्या पीक परिस्थितीमध्ये विविध प्रकारचे रोग दिसून येतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डाळिंबावरील तेलकट डाग रोग, हा बॅक्टेरियल ब्लाइट याला असं म्हणतात, जीवाणूजन्य रोग आहे हा. त्याच्यानंतर बुरशीजन्य रोग आहे डाळिंबामध्ये. हे बुरशीजन्य रोग सुद्धा डाळिंबाच्या बहारापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण पिरियडमध्ये दिसून येतात त्यामध्ये. त्यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे मर रोग आहे. हा मर रोग तर रोपवाटिकेपासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे फळ काढणीपर्यंत कधीही होऊ शकतो. त्याला विशेषतः कारणं बरीचशी आहेत, परंतु याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. त्या खालोखार फळावरील ठिपके, कौलेटोट्रिकमचे ठिपके आहेत, अल्टरनेरियाचे ठिपके आहेत, त्याच्यानंतर सर्कोस्पोराचे ठिपके आहेत, ड्रेसलेराचे ठिपके आहेत, फळकूज आहे दिसून येतात. आणि याचबरोबर दुसरा जर विषय घेतला तर आपला बोर आहे. बोरीवर फक्त पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी हा एक प्रमुख रोग आहे. आणि सीताफळाचा विषय जर घेतला तर सीताफळावर फळकूज आहे, त्याच्यानंतर पानावरील ठिपके आहे. हे दोन प्रमुख विशेष करून दिसून येणारे रोग आहे. आणि त्याच्यानंतर आपलं आवळ्यावर फक्त तांबेरा हा एक महत्त्वाचा रोग दिसून येतोय. आणि डाळिंबामध्ये परत सीझननुसार सुद्धा या प्रादुर्भाव यांचा वेगवेगळा दिसून आलेला आहे. शेतकरी बांधव वर्षातून तीन वेगवेगळ्या बहारामध्ये डाळिंबाचे पीक घेतात. जानेवारीमध्ये जे घेतात ते आंबे बहार आहे, पावसाळ्यात घेतात ते मृग बहारामध्ये घेतात, त्याच्यानंतर हस्त बहारामध्ये घेतात. बहाराप्रमाणे जर आपण विचार केला तर आणि त्याचा सर्वे केल्यानंतर असं दिसून येतो की मृग बहारामध्ये आर्द्रता खूप जास्त असते, पावसाळी हवामान असतं, त्याच्यामुळे त्या काळामध्ये त्या 4 महिन्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जरा जास्त होतो. त्या खालोखार हस्तबहारामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव कमी होत जातो. बरोबर. परंतु सर आता हे बदलतं क्लायमेट जे आहे, क्लायमेट चेंज परिस्थितीमध्ये फक्त यावर्षी आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला नाही, परंतु मागच्या 2-3 वर्षामध्ये अनपेक्षित पाऊस येत होत आहे, ढगाळ वातावरण होतं. अशा परिस्थितीमध्ये अवकाळी किंवा अवेळी पाऊस पडल्यामुळे तेलकट डागाचा प्रादुर्भाव, कोलेटोट्रिकम म्हणजे ठिपका खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता. म्हणजे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हा विशेष करून या रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. तर यामध्ये त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करून, सीझनचा विचार करून आणि बहाराचा याचेच कुठं सांगड आपल्याला घालणं गरजेचे आहे. बरोबर. वाळूंज साहेब, आता आपण म्हटल्याप्रमाणे आता म्हणजे आंबे बहाराचा पिरियड चालू आहे आणि डाळिंब पिकाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अत्यंत मूलभूत असा हा पिरियड आहे. तर यामध्ये डाळिंबावरच्या ज्या काही किडी आहेत तर त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कोणकोणती काळजी घ्यावी, काय सांगता येईल? निश्चितच आता एकात्मिक पद्धतीने विचार करायचा झाला तर आताच रघुवंशी साहेबांनी सांगितलं 3 बहार आहेत आणि ह्या वर्षात वातावरणावर आधारित सगळ्या गोष्टी आहेत. रोगाचा प्रादुर्भाव हा वातावरणाशी संलग्न आहे, त्याचप्रमाणे किडीचंही तसंच आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, मृगबहार हा जूनला सुरू होतो, त्यावेळेस पाऊस असतो, हवेत आर्द्रता असते, त्यावेळेस रोगाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं आपण शेतकऱ्यांना नेहमी सुरक्षित बहार हा आंबे बहार सांगितलेला आहे. म्हणजे एक तर अर्ली आंबे बहार म्हणजे जानेवारीपासून बहार धरावा, त्याच्या आधी 3 महिने झाडांना विश्रांती द्यावी. विश्रांती ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात भारी जमिनीत आणि नंतर जानेवारी नंतर आपण आंबे बहार सुरू करावा की जो जुलै ऑगस्ट पर्यंत तो कंप्लीट होईल. म्हणजे आपल्याला तो रस शोषणाऱ्या पतंगापासून त्याचा आपल्याला निश्चित संरक्षण मिळेल आणि त्या दृष्टीने हा बहार चांगला आहे आंबे बहार. तर माझ्या याच्या बाबतीत किडीच्या बाबतीत जर सांगितलं सर, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा फोन इन लाईव्ह कार्यक्रम लातूरवरनं विष्णू म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो, तो आपण प्रश्न घेऊया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. विष्णू उगिले, नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर माझी जमीन काळी आहे सर. बर. तर मला डाळिंब लावता येईल का सर? तुमची जमीन काळी आहे आणि तुम्हाला डाळिंब लावता येईल का? सर वाळूंज साहेब काय सांगता? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमी शेतकऱ्यांना सल्ला देताना सांगत असतो हे कोरडवाहू पीक आहे, कोरडवाहूला वरदान आहे, हे हलक्या त्या मध्यम जमिनीत येतं. पण अतिशय भारी जमीन, काळी जमीन, ज्या ठिकाणी काळी जमीन आहे याच्यासाठी आपण शिफारस करत नाही.
कारण पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे आणि ह्याच भारी जमिनीतून मर सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून आपणास काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला लागवड करता येणार नाही. यामध्ये मी एक थोडं जोडू इच्छितो की आम्ही या संदर्भात रोगाच्या संदर्भात जी माहिती गोळा केलेली आहे त्याच्यामध्ये डाळिंब सर्वसाधारण हलक्या जमिनीत मध्यम जमिनीत आपण शिफारस करतो आणि ही काळी जमीन आहे. तर हलक्या आणि मध्यम जमिनीपेक्षा काळ्या जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो, कारण की पाणी धरून ठेवण्याची क्षमता काळ्या जमिनीमध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून त्या जमिनीची आपण शिफारस केलेली नाहीये. बरोबर. म्हणजे आपल्याला हे सांगता येईल की याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य फळपिकं घ्या, परंतु डाळिंबाचा आग्रह त्या ठिकाणी धरू नका. त्याचं व्यवस्थापनाचा खर्च देखील जास्त येईल आणि पर्याय स्वरूपात त्यांना जे उत्पन्न आहे ते तेवढंच चांगलं येणार नाही. आपण मगाशी सर चर्चा करत होतो डाळिंबाचं व्यवस्थापन, एकात्मिक पद्धतीने किडीचं व्यवस्थापनाच्या संदर्भात कोणकोणते मूलभूत बाबी आहेत का जे शेतकरी मूलभूत बाबी अशा आहेत तर कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं जो कीटकनाशकाचा वापर सध्या होतो एक त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असतं. विशिष्ट वेळेस कीड ओळखता आली पाहिजे, कोणत्या वेळेस कोणती कीड आहे, किती प्रमाण आहे, किती मित्र किडीची संख्या त्याच्यावर ओळखता आली पाहिजे. आता आंबेबहाराचा विषय जर घेतला तर सुरुवातीला पहिली फूट ज्या वेळेस आली, पहिलं पाणी दिल्यानंतर फूट येते. साधारण महिनाभरामध्ये जर थंडीचा कालावधी जानेवारी साधारण 15 फेब्रुवारी असतो त्यावेळेस रस शोषणाऱ्यामध्ये फुलकिडे आणि मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये ह्याच पिरियडमध्ये मधमाशांचा वावर संहार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून हा मावा आपल्याला स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, मावा खूप मोठ्या प्रमाणात मावा त्यावेळेस असतो. आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वच बाकीच्या पिकं बघा, घासासारखे पिकं, तसंच डाळिंबामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी एखादं जर जास्त प्रमाण असेल तर त्या ठिकाणी रोगर सारखं औषध आहे किंवा इमिडाक्लोरोपिड 2 मिली 10 लिटर पाण्यात ते जर फवारलं तर एका फवाऱ्यामध्ये त्याचा कंट्रोल होऊ शकतो. आणि त्यानंतर त्याचबरोबर लगेच फुलकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येईल 30-40 दिवसापर्यंत. आपण सर या किडी बघूया. एक उस्मानाबादवरनं दीपक म्हणून आपल्याला काय प्रश्न विचारतो, प्रश्न घेऊया आणि आपण याच्यावर चर्चा सुरू ठेवूया. दीपकजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. एप्रिल महिन्यात डाळिंबाची लागवड केली तर चालतंय का? मध्यम स्वरूपाची जमीन आहे. एप्रिल महिन्यात डाळिंबाची लागवड केली तर चालेल? बरोबर. आता कसं आहे, शेतकरी शेतकऱ्याच्या सोयीनुसार पाहतो. आपण डाळिंबाची लागवड ही साधारण जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर सांगतो. बरोबर. तरी आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये सांगत पर्यंत जरी लावलं त्यावेळेस तापमान जास्त नसतं. साहेब हा उस्मानाबादचा शेतकरी उन्हाळा देखील उन्हाळा कडक असतो. अशा वेळेस जर लावली यांनी तर झाडं उन्हाच्या उष्णतेमुळे ते काही मर होऊ शकते त्याच्यात आणि ते निष्कारण म्हणजे रोपं खराब होती का असा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आपण रघुवंशी साहेबांचं पण याच्यावर घेऊया. काय मत आहे सर आपलं? इथे मला असं वाटतं की त्यांना जर पर्याय नसेल आणि लागवड करायचीच असेल तर त्यांनी थोडं सावलीची व्यवस्था करावी लागवड केल्यानंतर आणि जास्तीत जास्त 1 वर्षाची रोपांची लागवड करावी, म्हणजे जेणेकरून उन्हाचा त्याच्यावर फटका बसू नये आणि जर मल्चिंग वगैरे. याच्यामध्ये मला असं सांगायचं 2च महिन्याचा पिरियड आहे, एप्रिल आणि मे. एवढं काही 2 महिन्यांनी त्याचा काही फरक पडणार नाही, उलट त्याला बऱ्याचशा संकटाला सामोरं जावं लागेल. बरोबर. अशा वेळेस त्यांनी म्हणजे जून मध्येच लागवड विनाकारण तो लावून ठेवणार एप्रिलमध्ये, त्याला परत त्याला सावली करा, परत झाडं मरणार, पाण्याचं प्रमाण हे सगळं कोलॅप्स होतं. तर त्यांनी जून मध्ये शास्त्रीय दृष्ट्या अशी शिफारस केलेली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने, खड्डे खोदून तुम्ही जर मार्च एप्रिल मे मध्ये उन्हात जर तापून ठेवले तर त्याच्यामधल्या बुरशी आणि जीवाणूचा जो आहे तो नायनाट होतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लागवड जर केली जून जुलै महिन्यात, मला वाटतं दीपकरावांचं समाधान हे उतरणे झालं असेल. आपलं हे सांगणं आहे की आपण मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये खड्डे काढावेत, चांगलं उन्हाने ते तापू द्यावेत आणि नंतर मग कंपोस्ट आणि बाकीच्या गोष्टींनी भरून योग्य पद्धतीने त्याची लागवड जर केली तर आपला त्रास कमी होईल आणि उत्पन्न आपल्याला चांगलं मिळण्याची शक्यता. सर मगाशी आपण एकात्मिक नियंत्रणाबाबत जे बोलत होतो तर रोगाचा जर विषय जर आपण लक्षात घेतला असता तर शेतकरी बांधवाचा सगळ्यात जास्त जोर होतो हा रासायनिक कृषी रसायनावर. तर मला त्यांना विनंतीपूर्वक सांगावंसं वाटते की कृषी रसायन हे शेवटचा उपाय आहे. सुरुवातीला आपण आपली बाग स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे स्वच्छ ठेवणे म्हणजे इथं आम्हाला अपेक्षा अशी आहे की आपल्या बागेमध्ये जे रोगट औषध असतात, पानं फळं फुलं जे रोगट औषध बागेमध्ये पडलेले असतात, झाडाखाली पडलेले असतात, आपण गोळा करून हे अवशेष बांधावर टाकलेले असतात, नाल्यात टाकलेली असतात, रस्त्यावर टाकलेली असतात, कुठेतरी कॅनॉलमध्ये सुद्धा टाकलेलं मी बघितलं. तेलकट डागाचे सुद्धा औषध कॅनॉलमध्ये पडलेले फेकले. योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. योग्य पद्धतीने नाशिकवरनं एक शेतकऱ्याचा प्रश्न येतोय तो आपण घेऊया आणि रोगाच्या संदर्भातली चर्चा सुरू ठेवूयात. आपल्याला विजय म्हणून ठाकरे नाशिकवरनं काही प्रश्न विचारतायत. विजयजी नमस्कार. हा नमस्कार.
आपला प्रश्न विचारा. हा हॅलो हा बोला बोला. हॅलो. हा आता विजय, आपला मला प्रश्न पुढच्या विचारा. महिन्यामध्ये भार धरायचा आहे. हा कशाचा? हा डाळिंबाचा. तर त्याला काडीवरचा तेल आहे आणि फळ आल्यानंतर 150-100-150 ग्रॅमचं फळ आल्यानंतर त्याला तडे पडतात. फळाला तडे आणि पडतात. फळ खराब होतं. नाशिक मधनं तुम्ही कोणत्या भागातून बोलताय? हा सटाणा सटाण्यातनं बोलताय. फळाला आणि तडे माझा जातात. दुसरा प्रश्न असा आहे की जर पुनर्लागवण करायची असेल तर कलमाचं रोप लावायचं का टिश्यू कल्चरचं? ठीक आहे, तुमच्या दोन्ही प्रश्नांना आपण या ठिकाणी उत्तर घेऊयात. मला वाटतं की सर रघुवंशी सर तुम्ही सुरू करा, नंतर मग आपण वाळूंज सरांकडे पाहू. त्यांच्या बागेमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव आलेला आहे असं त्यांनी आता सांगितलेलं. काडीवर आहे, फळावर सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने आपण जे एकात्मिक सांगत होतो तर इथे त्यांनी त्या गोष्टीचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. काडीवर जर असेल तर जिथं डाग आहे त्या डागापासून खाली 6 इंच खालून ती फांदी आपल्याला तिथं काढणं अपेक्षित आहे. आणि फळावर असेल तर ते फळं आपल्याला रोगट फळं त्या बागेतनं काढून हे सगळं गोळा करून आपल्याला ते जाळणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये हे सगळं तुम्ही गोळा करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फवारणी करा. कारण की एकात्मिक पद्धती अशी मधून सुरू होत नाही. बाग जेव्हा विश्रांतीला असते तेव्हापासून आपल्याला एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणं अपेक्षित आहे. म्हणून मी आपल्याला सांगेल की इथं बॅक्टीनाशक 500 ppm म्हणजे डाळिंबावरचे तेलकट डाग मग आपण म्हटलं तर त्याचं चित्र हे पानावरचं फळावरचं. कारण की तेलकट डाग पानावर, फळावर, फुलावर, फांदीवर, खोडावर, संपूर्ण झाडावर तेलकट डाग दिसून येतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते झाडापासून वेगळं करायचं आहे आणि गोळा करून नष्ट करायचं आहे. नष्ट केल्यानंतर आपल्याला झाडावर बॅक्टीनाशक 100 लिटरला 50 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड 100 लिटरला 250 ग्रॅम अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून आपण 100 लिटर द्रावणामध्ये तिथं फवारणी करणं अपेक्षित आहे. बरोबर. हे आजच्या परिस्थितीची गोष्ट आहे आणि एकात्मिक आपण सांगूच त्यांना. बरोबर. वाळूंज साहेब तुम्हाला काय सांगता येईल? एकात्मिक दृष्टीने रघुवंशी साहेबांनी त्याचा उल्लेख केला की बाबा ज्यावेळेस विश्रांतीचा कालावधी असतो, बागेची स्वच्छता, जे रोगट सगळे जे तेलकट रोगाचे असतील काड्या सगळ्या प्रुनिंगमध्ये निघून त्या जाळून नष्ट केल्या पाहिजेत. बाग स्वच्छ ठेवली पाहिजे. पेस्टिंग केलं पाहिजे झाडांना पेस्टिंग करणं महत्वाचं आहे. तेल्यासाठी पण आम्ही विद्यापीठानं शिफारस केलेली पेस्ट आहे आणि खोडकिड्यासाठी जशी एक गेरू पेस्ट आहे तर ते आपण त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. तर याचा अवलंब जर केला पहिल्या 2-3 महिन्यात आणि बाग एकदम अप टू डेट ठेवली त्यानंतर जर बहार धरला तर तो निश्चितच उपयोगी ठरेल. आता दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय का एक आता नव्याने बाग लावायची त्यांना तर कुठली रोपे वापरली पाहिजे, टिश्यू कल्चरची आणि दुसरी गुटीची. तर आपण साधारण विद्यापीठानं शिफारशीत केल्याप्रमाणे आपण सध्या गुटीचीच रोपं शिफारस केली आहे. टिश्यू कल्चरचे अद्यापपर्यंत आपण शिफारस केलेली नाही. त्यामुळं गुटी इतकी स्वस्तात आणि विद्यापीठाकडे ते उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात. बरोबर. आणि त्याचा वापर जर केला तर तो निश्चितच विशेषतः त्यांना आपण सांगू की ज्या ठिकाणाहून तुम्हाला रोपं घ्यायची तिथल्या बागेला तुम्ही भेट द्या. ते तेलकट डाग मुक्त ती रोपं आहे त्याची तुम्ही खात्री करून घ्या. महत्वाचं आहे ती. कारण लागवड करताना पहिल्यांदा हे पाहिले पाहिजे ते रोगमुक्त असावेत, तेलकट डाग नसावा. विद्यापीठाच्या बागेमध्ये तेलकटाचा कुठलाही प्रादुर्भाव नाही. रोपं हे सुरक्षित आहेत आणि अशा गुटीचाच वापर आपण करावा. व्हेरी गुड. मित्रहो, कोरडवाहू फळपिकांमधील कीड आणि रोग या विषयाच्या संदर्भात आपण अशीच माहिती तज्ज्ञांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रहो, आजचा आपला चर्चा विषय आहे त्या कोरडवाहू फळपिकांमधील कीड आणि रोगांचं व्यवस्थापन आणि या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित आहेत डॉक्टर किरण रघुवंशी व दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर अशोक वाळुंज. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केली, जसे लागवड करायची आहेत आणि अनेक रोगांच्या संदर्भामध्ये विशेषतः डाळिंबावर सर म रोगाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या राज्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. या मर रोगाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने याला सामोरं जावं, काय सांगता येईल? मर रोगाच्या व्यवस्थापनेमध्ये सुरुवातीपासून शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांना जमीन निवडायची आहे लागवडीसाठी ती जमीन सुद्धा निचऱ्याची जमीन असली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना रोपं निवडावं लागतील. रोपं सुद्धा सर्टिफाईड नर्सरीमधनं त्यांनी निवडली पाहिजे. अशा बागेतली रोपं पाहिजे की जिथे मर रोगाचा प्रादुर्भाव नको. दुसरी गोष्ट, त्या रोपामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव नको. सर, आपण याच्या संदर्भात बोलूच, अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला जालन्यावर एक स्त्री गोविंद म्हणून एक प्रश्न, तो प्रश्न घेऊया आणि मर रोगाच्या संदर्भात चर्चा सुरू ठेवूया. गोविंद बरकुले, नमस्कार.
हॅलो. हॅलो सर. हा गोविंदजी, आपला प्रश्न विचारा. सर मी बाहेर धरलेला आहे आणि डाळिंब खूप थ्रिप झालेला आहे सर, तर काय फवारणी करावी? बार धरलेला आहे आणि डाळिंबाव खूप थ्रिप झालेला आहे. आपण पटकन तुमच्या प्रश्नाचं उत्तर वाळून साहेबांकडे घेऊया, मग मर रोग येऊ. वाळून साहेब, थ्रिप झालेला आहे, काय सांगता? अतिशय महत्वाचं आहे, कारण फुलं लागल्यानंतर फळ सेटिंग होईपर्यंत साधारण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा तापमान वाढतं त्याच्याबरोबर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. हे फुलकिडे फळातील रस शोषून घेतात आणि एक फळावर एक जर पाहिला आपण तर एक चट्टा पडतो आणि जे हा चट्टा शेवटी काढणीपर्यंत तो चट्टा तिथं दिसून येतो. तर याच्या नियंत्रणासाठी महत्वाची काही जैविक कीटकनाशकं आहेत. त्यामध्ये आपला बिवेरिया आहे, बेसियाना, आणि त्याच्यापेक्षा नीम बेस्ड जे औषध आहेत, नीम आणि करंजाईल मिळतं बाजारात, की याचा वापर जर केला तर यांनी अतिशय प्रभावीपणे त्याचं नियंत्रण होतं. सर्वात महत्वाची गोष्ट, आणि हे जे कीटकनाशक आहे हे मित्रकिडी, मधमाशा यांना हानिकारक नाही. त्याच्यामुळे मधमाशांचा संहार होणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि अशा वेळेस एकदम रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला तर त्या मधमाशांचा ऱ्हास होतो आणि किंबहुना फळ सेटिंग कमी होते. आणि हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमी पडतो का मधमाशा नाहीत. काय होतं, शेतकरी कमी प्रमाणात कीड असताना सुद्धा अशा घातक कीटकनाशक म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करून त्याचा त्यामध्ये ऱ्हास होतो. पण अशा वेळेस जर नीम ऑइल, करंज ऑइल आणि एक दुसरे कीटकनाशक रासायनिक आहे जे सक्सेस या नावाने म्हणतात, त्याला स्पेनोसाइड 2.5, हे जे कीटकनाशक आहे 1 मिली प्रति लिटर. जर प्रादुर्भाव जर जास्त असेल तर अशा वेळेस हे औषध मारायचंय. अगदी फुलकिड्यांचा नियंत्रण हे 2 फवारण्यामध्ये यशस्वीपणे होऊ शकतं. बरोबर, व्हेरी गुड. रघुवंशी साहेब, आपण मर रोगाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. तर मर रोगाबद्दल आपण सांगत होतो शेतकरी बांधवांना चांगल्या निचऱ्याची जमीन त्यांना निवडणं गरजेचं आहे. बरोबर. जिथे त्यांना बाग लावायची तिथे निचऱ्याची जमीन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोपं जे ते लावणार आहेत ते रोपं सुद्धा निरोगी रोपं असणं गरजेचं आहे. आणि एक सर्टिफाईड नर्सरीमधून त्यांनी जर हे रोपं निवडली तर निश्चितच रोपाच्या माध्यमातून तो रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. कारण की बऱ्याच ठिकाणी ज्या बागेमध्ये ते रोगाचा प्रादुर्भाव आहे, मर रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्या बागेमध्ये जेव्हा रोपं तयार होतात तर साहजिकच माती तिथली त्या बागेमधली घेतली जाते. म्हणून तिथे सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे निवडताना आपल्याला जर एका हेक्टरचे 740 रोपं जर पाहिजे असतील तर त्यातले कमीत कमी 20-25 रोपं रॅन्डमली निवडा. त्या पिशव्या फाळा, पाण्यामध्ये बुडून बघा त्याच्यावर कुठं सूत्रकृमीच्या गाठी आहेत का. कारण की सूत्रकृमी हा एक प्रमुख माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये येतो. त्यानंतर आपल्याला जमिनीचा प्रकार कुठला आहे तो सुद्धा बघणं गरजेचं आहे. हलक्या ते मध्यम जमीन ही डाळिंब पिकासाठी योग्य आहे. हे एक सुद्धा महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये जमिनीचा. जर काळी जमीन असेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. हे लागवड केल्यानंतर, लागवडीनंतर आपण पाणी कोणत्या पद्धतीने देतो हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे सर्वसाधारण समज असा आहे की जास्त खत, जास्त पाणी म्हणजे जास्त बहार, जास्त फळं, जास्त, असं नसं आहे. आणि त्याच्यामध्ये ड्रीप पद्धतीने आपण पाणी देतोय. ड्रीपने जर पाणी द्यायचं म्हटलं म्हणजे त्याला ठराविक त्या जमिनीचा मगदूर कसा आहे, सीझन कोणता आहे, झाडाची स्टेज कुठली आहे, कुठल्या परिस्थितीत झाड आहे, तो सगळं इव्हॅपोरेशन तिथं पाण्याचं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांनी पाणी देणं अपेक्षित आहे. कारण की पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर तिथे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. मोठ्या प्रमाणात तिथे प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून पाणी गरजेपुरतं, नीड बेस पाणी, वापसा कंडिशनवर पाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मर रोगाचा प्रादुर्भाव तिथं आपण नियंत्रण आणू शकतो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा शेतकरी जास्त झाडं देखील लावतात, अंतर खूप कमी करतात, कॅनोपी मॅनेजमेंट करत नाही. याच्यामध्ये बघा, आपण हेक्टरी 740 झाडाची शिफारस शेतकरी बांधवांना केलेली आहे. 15 फूट 2 लाईन मधलं अंतर आणि 10 फूट 2 झाडामधलं अंतर आपलं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा कमी अंतरावर जर आपण लागवड केली तर निश्चितच तिथं रोगाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण की हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतं हे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. तिथे सुद्धा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर, डाळिंबाच्या किडीच्या संदर्भातलं आपण देखील काय सांगा? नाही, यात मला एक थोडंसं हे टाकायचं आहे, कारण बऱ्याचशा वेळा काय होतं, हाय डेन्सिटी प्लांटिंगचा वापर केला जातो. बरोबर. परंतु निश्चितच जर हाय डेन्सिटीचं जर प्लांटिंग केलं, शेतकऱ्यांनी डाळिंबाचे अंतर कमी केले, निश्चित त्या ठिकाणी
किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तसंच पेरूमध्ये बऱ्याचशा याच्यात हाय डेन्सिटीमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यासाठी आपण शिफारशीत केलेलं अंतर लोकांनी वापरलं पाहिजे आणि याचं महत्व नंतर लोकांना कळतं. आता मरीसारखा राज्यामध्ये काय सगळ्या देशातच मरीचा प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी याच्यावर वाहपू होतो का मरीचं जास्त हे वाढलं, रोपं चांगले नव्हते. त्याला काही एक कारण नाही. आता रघुवंश साहेबांनी सांगितलं काही बुरशीचे जन्य आहे, काही सूत्रकृमी आहे, काही माती वापरणे. आपण त्यासाठी सांगतो सर्टिफाईड नर्सरी. कारण आपल्या विद्यापीठाची नर्सरी घेतली तर ह्या नर्सरीमध्ये पोयटा, काही वाळूचं प्रमाण, काही शेणखत याचं समप्रमाणात मिश्रण करून अशा प्रकारची वापरली जाते. पण काही कमर्शियल जे शेतकरी काही त्यांच्या पातळीवर रोपं तयार करतात, शेतातलीच माती घेतात. त्याच शेतामध्ये डाळिंबाचं उत्पादन जिथं घेतलं जातं आणि जिथं त्यांच्याकडे मर यायला लागते अशा प्रकारची माती घेऊन जर पिशवीत भरली तर साधारण कुठल्याही जमिनीत जर आज पाहिला हलक्या मातीत तर सूत्रकृमी उपलब्ध असतोच. कोणतंही गवत जर शेतकऱ्यांनी उपटून पाहिलं बांधावरचं आज पावसाळ्याच्या सीझन मध्ये तर त्याच्यावर गाठी दिसून येते. बरोबर. म्हणजे जमिनीमध्ये असतं पण हे नैसर्गिक चक्रामध्ये उन्हाळ्याच्या तापमानाने त्याच्यावर नियंत्रण ठेवून सूत्रकृमी मरतो, पाऊस पडल्यानंतर वाढतो. तर असं एक सायकल चालू असते. मग अशी जर माती वापरली तर सूत्रकृमी रेडी अवेलेबल होईल. बरोबर. म्हणजे त्याला पॉटिंग मिश्रण जे आहे ते देखील महत्वाचं आहे. सर, आपल्या बीडवरनं एक शिवाजी जाधव म्हणून एक प्रश्न विचारतो. आपण प्रश्न घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हो, विचारतो सर. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार, बोला ना. सर, माझा प्रश्न असा आहे की केशर आंब्याचे मी झाडं लावलेत बर आणि त्याला आता मोहर लागून आंबे लागलेत, पण आंबे असे गळायला लागलेत. म्हणजे तुला म्हणजे आलं लक्षात. किती वर्षाची झाड आहेत तुमची? 3 वर्ष झाड आहेत. 3 वर्षाची झाड आहेत. मग आता हा पहिलाच हंगाम असेल कदाचित तुमचा? हो, पहिलाच आहे. बर. सर, आपण आंब्यावर येणारच होतो. म्हणजे डाळिंबानंतर आता म्हणजे आंबा बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारांमध्ये मोडणारं पीक आहे. काय सांगता येईल? हा, बरोबर आहे. तो लोकांना घाई फार जास्त झाली. झाडं लावले साधारण त्यांनी दुसऱ्याच वर्षी त्याची अपेक्षा धरतात. जसं आपण डाळिंबात सांगितलं 2 वर्षानंतर त्याची फळं धरा, तसं आंब्याच्या बाबतीत बघा. आता शेतकऱ्यांना प्रश्न असा येतो फळगळत, झाडाची पूर्ण वाढच नाही. झाडाची पूर्ण वाढ न होता जर त्याला थोड्याशा कैऱ्या आल्या तर त्या गळणारच आहे. त्याची क्षमता नाही त्या झाडाची. बघा, काही लोक वर्षानंतर डाळिंबाचं हे धरतात आणि 100 कैऱ्या धरतात. कैऱ्यांची वाढ होत नाही, म्हणजे फळ पोसत नाही. अशा वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न असतो, नाही फळ साईजच वाढत नाही, 100-150 ग्रॅमच्या पुढे जाईना, संख्या जास्त. तर हे महत्वाचं आहे का झाडाची पूर्ण वाढ होणं गरजेचं आहे. थोडं थांबलं पाहिजे, पण लोक थांबत नाही आणि हे असे प्रश्न निर्माण होतात. मग ते फळ गळ होती त्याच्यात निश्चितच आहे, कारण त्याच्यात क्षमता नाही झाडामध्ये. बरोबर. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की मुलगा आणि मुलीसाठी 21 आणि 18 वर्षाचं वय निश्चित केलेलं आहे, ते पाळलंच तसं पाहिजे. झाडांमध्ये देखील जे आहे जे विद्यापीठांनी संशोधन करून जे तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे ते तंत्रज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये पण हे असं की विद्यापीठातल्या शास्त्राने आम्ही वेगळा प्रयोग करतोय. ठीक आहे, वेगळा प्रयोग जरूर, परंतु काही मूलभूत ज्या बाबी आहेत, उदाहरणार्थ झाडाचं वय आहे आणि त्यातलं कॅनॉपी मॅनेजमेंट आहे, त्यातलं पाणी देण्याची पद्धती आहे, याच्यावर मात्र लक्ष दिलंच पाहिजे. सेंद्रिय पदार्थाचं व्यवस्थापन आहे. आरोग्य आपण कारण सांगतो. आता मरीसाठी जमीन कशी निवडावी हे सांगितलं. चुनखडी नसावी 8% पुढे. तर काय होतं, तो शेतकरी असा असतो का त्याच्या जमिनीत 10-15% चुनखडी असती, त्याला तीच जमीन असते. ते म्हणे बाकीच्याच हे पाहिलेलं असतं, ते म्हणे मला त्याच जमिनीत लावायचंय. म्हणजे अट्टहास असतो का तेच लावा, त्यासाठी दुसरी पिकं आहेत लावायला. त्याने आवळा लावावा, सीताफळ लावा, अशी पिकं लावू शकतात. म्हणजे जमीन आणि भौगोलिक परिस्थिती आणि हवामान याचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे. मग अशी आपली जी चर्चा चालू होती की क्लोज प्लांटेशन मध्ये काय करावं. क्लोज प्लांटेशन मध्ये मर रोग सोडा, तेलकट डाग सोडा, आपले बुरशीजन्य रोग सुद्धा नियंत्रणात येत नाही. मी आमच्या नगर जिल्ह्यामध्ये पाहणी करत असताना असं लक्षात आलं आहे की क्लोज प्लांटेशन मध्ये 8x12, 8x11 असे जे क्लोज प्लांटेशन मध्ये प्लांटेशन केलेलं आहे डाळिंबाचं, अशा या शेतकरी बांधवांचं तिथे त्यांना तेलकट डाग आणि त्याचं तेलकट डाग तर सोडाच, कोलिटोट्रिकम आणि अल्टरनेरिया सारखं जे बुरशीजन्य रोग आहे ते सुद्धा नियंत्रणात आले नाहीत. बरोबर. कारण की त्यांना फवारणी वेळेवर करता आली नाही, क्रॉप कॅनॉपी व्यवस्थित मेंटेन करता आली नाही. कारण की क्रॉप कॅनॉपी छाटणीचा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. छाटणी जर व्यवस्थितशीर झाली नाही तर झाडाच्या आतमध्ये फवारणी योग्य वेळी योग्य पद्धतीने ते झाली फवारत जात नाही. बरोबर. आपल्याला पंढरपूरवरून श्रीयुत रणजित म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात, त्यांचा प्रश्न घेऊया आपण. रणजितजी पवार, नमस्कार. नमस्ते सर. आपला प्रश्न विचारा. डाळिंबागेत तणनाशक वापरणं कितपत योग्य आहे? डाळिंबामध्ये तणनाशक वापरणं कितपत योग्य आहे? आपला प्रश्न अत्यंत मूलभूत आणि चांगला आहे. या प्रश्नाच्या संदर्भात आपण तज्ञांकडे उत्तर घेऊया. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती.
नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्र, आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे कोरडवाहू फळपिकांमधील कीड आणि रोगांचं व्यवस्थापन. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित आहे डॉक्टर किरण रघुवंशी व दुसरे तज्ज्ञ आहे डॉक्टर अशोक वाळुंज. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी पंढरपूरवरनं श्रीयुत रणजित पवार यांनी आपला प्रश्न विचारला होता. तणनाशकाचा वापर डाळिंबामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये वाळुंज साहेब काय सांगता येईल त्यांना? तणनाशकाचा वापर डाळिंब पिकामध्ये करणं गरजेचं आहे, कारण मजुराचा सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आंबे बहारामध्ये आता जर त्यांनी आंबे बहार जर धरलेला असेल तर आता यानंतर उन्हाळाच आहे, तर साधारण ड्रीप इरिगेशन खाली असेल तर गवताचं प्रमाण एक कमी असतं आणि हा तणनाशक मेजर सगळ्याच क्षेत्रात तण उगवतं ते पावसाळ्यात. तर अशा वेळेस तणनाशक मारणं तर अतिशय महत्वाचं आहे. परंतु आता जरी तणनाशक झाडाच्या आणि ड्रीपच्या साधारण दिसत असेल बाजूला, तर अशा वेळेस तणनाशक मारावं, परंतु ते इतर झाडावर, कारण आता जर बहारासाठी धरलेलं असेल तर झाडावर कुठेही उडता कामा नाही. तर असं तणनाशक त्यांनी, कारण त्या याला नोझल तो तणनाशकाचा असावा, त्याला वरून एक हुड असावा का जेणेकरून वरच्या बाजूला ते उडालं नाही पाहिजे. तर त्यांनी 100% तण नियंत्रण आता होऊन जाईल. आणि यानंतर तो आंबे बहारामधील उन्हाळ्याचा कालावधी सुरू होईल आणि जून मध्ये नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर गवताचं प्रमाण त्या ठिकाणी दिसून येईल. तेव्हा एकदा जर तणनाशक मारलं तर ते तणांचा 100% बंदोबस्त होईल. म्हणजे योग्य पद्धतीने तणनाशकाचा वापर करायला काय हरकत सर. आपण डाळिंबावरचा तेलकट डाग जो महत्वाचा आहे त्याच्यापैकी काही मुद्दे आपले राहिले होते ते आपण कव्हर करूया की ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना मला इथे सांगावं असं वाटतं की त्यांनी केवळ केमिकल रसायनावर किंवा बुरशीनाशकावर अवलंबून न राहता त्यांनी एकात्मिक तेलकट डाग रोग नियंत्रणाचा वापर करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये विश्रांतीच्या काळापासून इथं अपेक्षा सुरू होते आपल्याला. विश्रांतीच्या काळामध्ये त्यांनी तेलकट डाग औषध जे बागेमध्ये आहे, झाडावर आहे, खाली पडलेलं आहे, बांधावर, ते सगळं काढून त्यांनी तिथे नष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर बागेमध्ये त्यांना झाडावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कॅप्टन 5 ग्रॅमने फवारणी आपण विश्रांतीच्या काळात 15 दिवसांच्या अंतराने फवारू शकतो. कॅप्टन नंतर बोर्डो मिश्रण 1%ने, त्याच्यानंतर बॅक्टीनाशक 2-ब्रोमो 2-नायट्रोप्रोपेन 1,3 डायल हे त्याचं घटक आहे. हे घटक असलेलं औषध इथं आपण 100 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम या प्रमाणात मिश्रण करून जर फवारणी 15 दिवसाच्या अंतराने केली तर तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचं मिळतं. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या बागेमध्ये, आपल्या त्या लोकेशनमध्ये, आपल्या गावामध्ये तेलकट डागाची परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे बहार निवडणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तर त्यांनी मृग बहाराला जाऊ नये, त्यांनी आंबे बहाराला जावं. आणि थोड्या प्रमाणात असेल तर त्यांनी मृग बहाराऐवजी हस्त बहार घ्यावा. त्याच्यानंतर पाण्याची परिस्थिती त्याची कशी आहे ते उपलब्ध कधी, ह्या दोन्ही गोष्टीचा त्यांनी तिथे वापर करा. म्हणजे असं बहाराचं नियोजन सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर अन्नद्रव्य घटकाचं जर योग्य प्रमाणे त्यांनी जर दिले, सर्वसाधारणतः सेंद्रिय अन्न घटक, रासायनिक आणि ड्रीपद्वारे जे अन्न घटक याचा समतोल राखून जर त्यांनी अन्न घटकाचा वापर जर तिथे केला, म्हणजे खत व्यवस्थापन, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली तर त्या माध्यमातून सुद्धा आपण झाडामध्ये रेजिस्टंट पॉवर डेव्हलप करू शकतो, रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करू शकतो. आणि त्याचं सशक्त झाड जर झालं तर त्याच्यावर तर तेलकट डागाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी प्रमाणात. सर, जालन्यावरून आपल्याला एक पवन म्हणून शेतकरी जे आहे ते आपल्याला प्रश्न घेतो, आपण प्रश्न घेऊया. पवनजी नमस्कार. हा सर. आपला प्रश्न विचारा. सर, आम्हाला टिश्यू कल्चरची नवीन लागवड करायची, तर रोप कोणतं चांगलं राहील? आता टिश्यू कल्चरची लागवड करायची आणि रोप कोणतं चांगलं राहील हा प्रश्न तुमचा समजला नाही सर. टिश्यू कल्चरची म्हणजे टिश्यू कल्चरची करायची की रोपाची लागवड करायची हा जर तुमचा प्रश्न असेल तर मला वाटतं उत्तर साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की चांगलं जे आहे तेलकट डाग मुक्त जे काय आहे, चांगली रोपवाटिका आणि प्रमाणित जी काही नर्सरी असेल शासनामार्फत, विशेषतः विद्यापीठाची रोपवाटिका चांगल्या पद्धतीने रोपं त्या ठिकाणी तयार होतात, तर अशा ठिकाणाहून तुम्ही रोपं घ्या सर्वसाधारणपणे वर्षभराची, तर ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याची लागवड करता येईल. त्यानंतर आपलं चर्चा जी चालू होती तेलकट डागाचे एकात्मिक नियंत्रण, त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा असा राहिलेला आहे की रासायनिक औषधाची फवारणी. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण रासायनिक औषधावर वळूया. त्याच्यामध्ये बॅक्टीनाशक 2-ब्रोमो 2-नायट्रोप्रोपेन 1,3 डायल, बोर्डो मिश्रण, त्याच्यानंतर कॅप्टन, कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि जमिनीवर धुरळण्यासाठी 4% कॉपर डस्ट, ब्लिचिंग पावडर ह्या गोष्टीचा वापर करून आपण त्याच्यामध्ये नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतो. याची सविस्तर माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी दर्शनीमध्ये आम्ही सगळी दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे ते कृषी दर्शनी एक संग्रही ठेवावीच, ज्याच्यात चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. वाळूंज साहेब, तुम्ही काय? मला एक असं ह्या वर्षी एक गोष्ट नमूद करूशी वाटतं मला. ह्या वर्षी बघा
वातावरणावर आधारित या आहे गोष्टी रोगाच्या. तर ह्या वर्षी म्हणजे तेलकट रोगाचा बऱ्याचशा वेळेस हे होतो, प्रादुर्भाव जास्त येत गेल्या सातत्याने 3 वर्षापासून. अवेळी पाऊस, गारपीट अशा घटना घडल्यामुळे फार शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण हे वर्ष असं होतं का हे वातावरण अतिशय स्वच्छ, अवेळी पाऊस नाही, वातावरण एकदम कोरडं, तेलकट डागाचा प्रादुर्भाव अतिशय कमी. ही एक आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना, कारण शेतकऱ्यांमध्ये घाबरून गेला होता का बा तेलकट डाग आता हे कंट्रोलच होत नाही पण का. वळून साहेब, मला वाटतं दुसरं काय की शेतकऱ्याची मानसिकता असते की तेलकट डागाचा प्रादुर्भाव जरी आढळून आला तरी थोड्याशा कालावधी करता आपण ते झाड ठेवूया, त्याचं हे काही ना काहीतरी स्वरूपामध्ये उत्पन्न मिळेल. परंतु शेतकऱ्यांनी तो जो मोह आहे तो आवरला पाहिजे आणि जे तेलकट डागग्रस्त फळं आहेत, फांद्या आहेत, तर त्या तोडून त्याचं विल्हेवाट अक्षरशः जाळून टाकलं पाहिजे, बागावर टाकून उपयोगाचं नाहीये. हे मी आता का पाहिलं, गेल्या वर्षी असलेले 50% क्षेत्र बाधित असताना तेलकट डाग, यंदा तेलकट डाग 1% सुद्धा दिसला नाही. बऱ्याचशा लोकांचा चांगला अनुभव आणि लोक समाधानी. लोकांनी ह्या वर्षी फार चांगली उपाययोजना केली. म्हणजे याचे निर्बंध जे आपण उपाययोजना सुचवल्या ह्या तर केल्याच, परंतु त्यांनी म्हणजे नियंत्रणासाठी खर्च सुद्धा कमी केला. बरोबर ते म्हणे, कारण गेल्या वर्षी अशी परिस्थिती होती, यंदा स्वच्छ वातावरण. म्हणजे यंदा लोकांना लक्षात आलं का कमीत कमी म्हणजे गरजेनुसार जर उपाययोजना केली तरी ते आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि वातावरणाचा निश्चितच त्यांनी यावर्षी लाभ घेतला. आणि याच्या मला ह्या गोष्टीचा अतिशय म्हणजे लोकांना फक्त मला एकच ऍड करायचं आहे, याच्यामध्ये सांगायचं आहे की खोडावर जर तेलकट डागाचा प्रादुर्भाव असेल तर ते झाड त्यांनी संपूर्ण काढावं आणि जाळावं आणि ते डिसइन्फेक्ट करावं, निर्जंतुक करावी ती जागा, आणि त्याच्यानंतर नवीन प्लांटेशन निरोगी रोप तिथे. बरोबर. आपल्या अहमदनगरवरून बाळासाहेब गर्जे हे काही प्रश्न विचारू इच्छितात. बाळासाहेबजी नमस्कार. हा नमस्ते सर. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडे संत्रा फळे फळबाग आहे, तर त्या म्हणजे झाडाला आता फळं आलीत. बर. आणि त्याचा जो म्हणजे आता त्याला डोळे पडले, आडीला आला समजा, तर त्याची आंब्यासारखी आडी करतात का झाडाला पिकून द्यायची, हे विचारायचं. संत्राची बाग आहे तुमची आणि ते काढल्यानंतर आंब्यासारखी आढी लावायची की तसं? मला वाटतं की संत्र्याला आढी लावण्याचे काही हे नसतं, परिपक्व झाल्यानंतर फळ डायरेक्टली काढता आणि तुम्ही मार्केटला पाठवता यामध्ये. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं आपण हे करावं. सर, आपण बघितलं की आता डाळिंब झालं, हे मुख्य पिकावर आपण खूप चर्चा केली आणि खरोखरच महत्वाची आहे ती. पण आता जो दुसरा हंगाम जो चालू आहे तो हे आंबा फळ पिकाचा देखील चालू आहे. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मोहर आलेला आहे. काही ठिकाणी आता आपल्याकडे मोहर कसं कमी जास्त प्रमाणामध्ये येतो, प्रत्येक विभागणी आहे ते वेगळं आहे. तर काही काही ठिकाणी आता कैऱ्या झाल्या. आता काल न्यूज आली होती की आंबा देखील मार्केटमध्ये जो आलेला आहे. तर आंब्याचा हा जे काही फळ आहे त्याच्यावरचे जे काही कीड आणि रोग आहे त्या किडींच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला आपल्याला काय सांगता येईल? आंब्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आंब्यावर हे हॉपर्स, मँगो हॉपर्स, याचाच प्रादुर्भाव जास्त दिसून येतो, तुडतुड्यांचा. आता आपण सांगितलं का आंबा बाजारातही येतोय आणि मोहरही निघतोय. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जर आता काही भागात पाहिलं तर नव्याने अजून बहार निघतोय. बरोबर. तेच कोकणातला बहार सेटिंग होऊन फळं बाजारात आलेत. अशी विविधता आहे वातावरणामध्ये. जोपर्यंत बहार आणि सेटिंग आहे तोपर्यंत फुलकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. किंबहुना फळांची सेटिंग झाली सुद्धा तर पानं तेलकट दिसत आहेत. फुलकिडे जे आपले जे तुडतुडे आहेत हे जे सिक्रेशन करतात ते पानावर दिसतात आणि त्याच्यावर कोळशी नावाचा मग कोळशी रोग होतो आणि पानं काळे पडतात. बरोबर. अशा वेळेस त्याचं नियंत्रण करणं तर हे साहजिक गरजेचं आहे. अशा वेळेस याच्या नियंत्रणासाठी आपल्याकडं विद्यापीठाकडे आहेत जैविक कीटकनाशक आहे. मेटॅरायझा आणि बेव्हेरिया अशी 2 प्रकारची जैविक कीटकनाशक आहेत. हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात जर याची फवारणी केली तर याचं नियंत्रण होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर प्रमाणात जास्त असेल, आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, जर फांदीच्या फांदी किंवा तो देठ जर पूर्ण हॉपर्स दिसून येत असेल तर याला अशा वेळेस रासायनिक कीटकनाशक सुद्धा निवड करावी लागेल. अशा वेळेस आपल्याला इमिडाक्लोरोपिड 2 मिली 10 लिटर मध्ये याची फवारणी केली तर त्याचं नियंत्रण अतिशय प्रभावी होतं. सर, आपण आंब्याच्या संदर्भात चर्चा करूच. आपल्याला आता या ठिकाणी वाशिमवरून एक शेतकरी प्रश्न विचारतायत, मधुकरजी राऊत. तो प्रश्न घेऊया आपण. मधुकरजी नमस्कार. हॅलो. हॅलो मधुकरजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा सर, जेव्हा आमच्या इथे सर आंब्याचे झाड आहे, जेव्हा आंबा हार्वेस्टिंग स्टेजला येतो, जेव्हा तो काढला जातो सर, जेव्हा तो पिकवला जातो घरी, तर त्याच्यावर जे तेलाच्या डागामुळे आंबा सडतो सर, ते तो जेव्हा देठावर, तर त्यासाठी नेमकं काय करता येईल सर? बरोबर आहे. अत्यंत चांगला प्रश्न. नाही, हार्वेस्टिंगच्या बाबतीत ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे बरं का.
आपले जे देठ असतात आंब्याचे, देठासह पहिला आंबा काढला पाहिजे. आलं का लक्षात? डायरेक्ट देठ आणि कैरी जर तोडली तर तो चीक त्या फळावर पांगतो, त्याची प्रत खराब होते. तर आंबा काढणी करताना ही एक काळजी घेतली पाहिजे आपण, का देठापासून तो खाली काढून क्रेटमध्ये ठेवावा. देठ ऍज इट इज जसाच्या तसा आपण जिथं पिकवतो त्या रूम मध्ये आणायचा आणि तो ठेवायचा तसा. एक साधारण 24 तास 48 तास जरी तसा ठेवला नंतर आढी घातली तर चिकाचा जो फळावर जो डाग पडतात तर आणि प्रत खालवते ते होणार नाही. तर एवढं हे केलं तरी तुम्हाला त्याचा चांगले रिझल्ट भेटतील. याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जैविक नियंत्रण एक काढलेलं आहे. ईस्टचे स्ट्रेन्स आहेत, त्या स्ट्रेनच्या द्रावणामध्ये बुडून जरी हे ठेवलं तर याचे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन होत नाही. आणि ते औषध नसल्यामुळे जैविक असल्यामुळे त्याच्यापासून लोकांना सुद्धा कोणाला त्याच्यामध्ये कुठलंही रेसिड्यू सुद्धा केमिकलचं रसायनाचं राहत नाही. तर त्या पद्धतीने जैविक दृष्टीने सुद्धा आपण इथं मॅनेज करू शकतो. कोणतं ईस्ट म्हटलं आणि ते आता ते म्हणजे उपलब्ध आहे का त्या ठिकाणी, म्हणजे कसं? नाही, आपल्या गणेश खिंडमध्ये त्याचं संशोधन झालेलं आहे आणि तिथं त्या ईस्टची उपलब्धता आहे. अच्छा. तर तिथे त्यांनी जर चौकशी केली तर तिथं त्यांना मिळू शकतं. बरं, पण मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन आहे? उत्पादन तिथं चालू आहे. अच्छा, पण शेतकरी थोडंसं जसं आपण म्हणतो, जसं दह्याचं आपण मुरून आणतो तशा प्रमाणे थोडंसं ईस्ट घेऊन स्वतःचं ईस्ट घेऊन ते मल्टिप्लाय करू शकता आणि त्याचं द्रावण काही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लागत नाही. ते त्याचं द्रावण करून त्याच्यात बुडून ठेवायचं आहे फक्त आपल्याला. बुडून म्हणजे एकदा बुडवलं आणि मग आपल्या पेटीमध्ये ठेवायची. ही जी गोष्ट आहे आपली काढणीची, ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला त्यांनी. तो काढण्याचं माहित नसतं, लोक एक एक कैरी काढतात. अशा वेळेस जर देठ जर वरून जर तोडून जर ठेवले तर अजिबात, मी याचा अनुभव घेतलाय, अतिशय चांगल्या प्रतीचा आंबा दिसतो नंतर पिकल्यावर. बरं सर, आपण आंब्याच्या किडींच्या संदर्भामध्ये मगाशी बोलत होतो, तो ह्या प्रश्नाने थोडासा अर्धवट राहिला विषय. तो म्हणजे तुडतुड्याचा नियंत्रण आपण त्याच्यासाठी केमिकल औषध देखील सांगतो. आधी काय आहेत का किडी आंब्याच्या? काही बाकी खोडकिड्यासारखी कीड आहे, भिरूड वगैरे आहे, त्याला भिरूड म्हणतो. बरेचसे लोकांना हा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि उन्हाळ्यात हे बघा, कुठलेही खोडकिडे जेव्हा तापमान वाढतं त्यावेळेस त्याचा प्रादुर्भाव वाढून दिसतो. तर आंब्याच्या भिरूड आणि हे डोळ्याने दिसणार आहे. म्हणजे खोडातून जर भुसा बाहेर पडत असला तर आपण 100% समजायचं का त्यामध्ये खोडामध्ये आळी काय त्याच्यात ते उपजीविका करीत असते. अशा भिरुडाला मग तो डाळिंबाला जरी खोडकिडा असेल, पेरूला असेल, कोणत्याही फळझाडाला असेल, तर अशा याच्यामध्ये आपण एखादं रासायनिक कीटकनाशक निन्युआन जे फ्युमिगंट आहे आणि एखादं सायपरमिथ्रिन सारखं, तर साधारण हे एक स्टॉक सोल्युशन बनवलं 1 लिटरमध्ये आणि त्याच्यामध्ये जर ते जर तुम्ही भरलं आणि जर ते छिद्र सील केलं, चिखलानं करा मेनानं करा, तर 100% त्या झाड वाचलं जातं आणि त्याचं समाधान त्या लोकांना भेटल का बाबा याच्यातली आळी आतमध्ये गुदमरून त्या विषाने मेली आणि हे झाड वाचलं. हा मोठ्या प्रमाणात समस्या आहे, मोठी समस्या आहे. पण याला मॅन्युअली पाहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी, ते ऑब्झर्व केलं पाहिजे. ज्या झाडाचा भुस्सा येतो तो भुस्सा त्यांनी पाहून त्याच्या ठिकाणी तारेनं थोडीशी छिद्र मोकळं केलं पाहिजे आणि औषध भरणं. 100% याच्यावर नियंत्रण होतं. बरोबर, म्हणजे तुडतुडा झाला, खोडकिडा झाला, पण त्याचबरोबर बांडगुळ हा देखील विषय आहे. बांडगुळाचं निर्बंधन देखील शेतकऱ्यांनी सातत्यानं ते केलं पाहिजे. याच्यामध्ये मला एक थोडंसं ऍड करायचं असं वाटतं की तुडतुड्याचा प्रादुर्भाव ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला भुरीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. भुरी आणि तुडतुळे या दोन्हीमुळे त्या फुलगळ होत आहे. छोटे छोटे आंबे जेव्हा लागतात त्याचं सुद्धा गळ झालेलं तिथे दिसून आलेले आहे. तर वाळूंज सरांनी सांगितलेली जी औषधं आहेत त्या औषधामध्ये जर तुम्ही पाण्यात विरघळणारी 50% गंधक पावडर जर टाकली, 100 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम या प्रमाणात जर टाकली तर तिथं भुरी रोगाचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला इथे मिळू शकतो. त्यानंतर कालांतराने कधीतरी जर क्लायमेट बदललं, ह्युमिडिटी वाढली तर करपा सुद्धा येऊ शकतो. पण या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मँकोझेब म्हणा, कॅप्टन म्हणा किंवा त्याच्यामध्ये थोडं बाविस्टीनचं जर प्रमाण मिक्स करून जर आपण टाकलं, कॅप्टन आणि आपलं मँकोझेब हे 100 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम आणि 22 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम या प्रमाणात जर सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे पहिल्या 1 महिन्याच्या काळात जर फवारणी केली तर तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो. बरोबर. मला वाटतं की सर आपण या विषयावर खूप चर्चा केली. सीताफळ हा देखील महत्वाचा विषय. मी स्क्रीनवर लोकांना दाखवतो की सीताफळावरचा मिलीबग ही खूप मोठी कीड आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान याच्यामुळे होतं. तर याचं कारण काय आहेत ह्या मिलीबग होण्याची? काय काय काळजी शेतकऱ्यांनी ह्या मिलीबगच्या नियंत्रणासाठी घेतली पाहिजे? मिलीबग हा अतिशय महत्वाचा सीताफळावर आहे. ही कीड महत्वाची कीड आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकाचा वापर जर केला, म्हणजे आमच्याकडे विद्यापीठाकडे वर्टिसिलियम लेकॅनी नावाची जी बुरशी आहे याची 6 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात
आणि 5 मिली दूध याचं मिश्रण करून जर त्याचा वापर केला, फवारणी केली तर कीड नियंत्रण त्याचं प्रभावी होतं. परंतु जैविक कीटकनाशकाच्या बाबतीत एक सांगायचं, सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस ही औषधं मारली पाहिजे. काय होतं, शेतकऱ्याला वेळ भेटतो दुपारचा उन्हाचा, तर उन्हापासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे. सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी त्याचा वापर व्हावा, तरच किडीचं नियंत्रण चांगलं होतं. हे कुठली जैविक नियंत्रण कोणत्याही किडीसाठी, डाळिंब असू कुठलंही असू फळपीक, परंतु याचा वेळ ही महत्वाची आहे, सकाळी किंवा संध्याकाळी, शक्यतो संध्याकाळी. हे याच्यामध्ये मी बुरशीजन्य कीटकनाशक निवडताना एक सांगावंसं मला असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा प्रादुर्भावाची सुरुवात होते किंवा प्रादुर्भाव सुरुवात व्हायच्या आधी यांनी कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकाची निवड करावी. डायरेक्ट आंतरप्रवाही बुरशीनाशकाची निवड करू नये. कारण की स्पर्शजन्याने होतं असं की तिथे इन्फेक्शन आपण होण्यापूर्वी त्याला नष्ट करतोय आणि स्पर्शजन्याचा वापर केला तर इन्फेक्शन सुद्धा, रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त प्रमाणात होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जर आटोक्याबाहेर गेला तर ते म्हणजे त्याचं नुकसान पातळीच्या वर जर गेला तर तेव्हा आपण आंतरप्रवाही निवडू, म्हणजे 5% जास्त गेला तर आंतरप्रवाही करा. कारण की आंतरप्रवाही बुरशीनाशकाचं विषारी अवशेष राहण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून ते शक्यतो टाळावं शेतकरी बांधवांनी. सर, आपण स्क्रीनवर फक्त आता हे अल्टरनेरिया फ्रूट स्पॉट जो आहे पोमोग्रेनेटचा तो आपण दाखवतो. याच्या संदर्भात शेवटचं फक्त सांगा की याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी काय करावं? याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सुरुवातीला जे स्वच्छता मोहीम सांगितलेली आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जर याचा प्रादुर्भाव झाला असेल, मागच्या वर्षी जर झाला असेल, ते सगळं गोळा करून जाळून नष्ट करणे इथं अपेक्षित आहे. मँकोझेप, कॅप्टन आणि बाविस्टिन हे जे बुरशीनाशक आहेत याचं जे प्रमाण मी आता सांगितलेलं आहे, मँकोझेप 10 लिटरला 25 ग्रॅम, कॅप्टन 10 लिटरला 25 ग्रॅम, बाविस्टिन 10 लिटरला 1 ग्रॅम याचा वापर जरी केला तर आपण या रोगाचा, अल्टरनेरिया या रोगाचा फळावरील आणि पानावरील हे जे ठिपके पडतात अल्टरनेरिया आहेत डाळिंबामध्ये, हे इथं आपण नियंत्रणात आणू शकतो. धन्यवाद मित्र. दर गुरुवारी आपण संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शनमध्ये फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये शेतकरी विषयक अनेक विषय जे आहेत तो चर्चा करत असतो, ज्याच्यामध्ये शेतकरी थेट सहभाग या कार्यक्रमामध्ये घेतात. पुढच्या गुरुवारी म्हणजे 16 फेब्रुवारी 2017 रोजी चर्चेचा विषय आहे जनावरांमधील प्रमुख आजार व त्यावरील उपाय, आणि सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत डॉक्टर A.H. उलमले आणि दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर D.U. लोखंडे, जे ह्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून या ठिकाणी हे होणार आहेत. मित्र कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला किंवा या संदर्भात आपल्या काही सूचना असतील तर ते कळवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे, निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस स्क्रीनवर आहे, krushidarshan@gmail.com किंवा कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. आपण फेसबुक, यूट्यूब किंवा DD सह्याद्रीची वेबसाईट या माध्यमातून देखील ह्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अपडेट आपण घेऊ शकता. आणि ज्यांना हा कार्यक्रम बघता आला नाही ते पुनश्च यूट्यूबच्या माध्यमातून 1 आठवड्याच्या नंतर साधारणतः हा कार्यक्रम पुन्हा आपण या ठिकाणी बघू शकतो. आज या ठिकाणी डाळिंब, सीताफळ, आंबा आणि अन्य जी काही कोरडवाहू फळपिकं आहेत त्या संदर्भातल्या कीड आणि रोगाचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल दूरदर्शन केंद्र मुंबई कृषी दर्शन कार्यक्रमाच्या वतीने मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.